तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आणि गौरव जात आहोत खारेपाटणमध्ये. तर थोडंसं माझं काम आहे खारेपाटणमध्ये आणि त्याच्यानंतर तुम्हाला मंदिर देखील दाखवणार आहे मी. चला तर. फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आहे खारेपाटणमध्ये. ही आहे बाजारपेठ इकडे. तर दाखवतो तुम्हाला. ते गौरव कपडे शिवायला टाकतो इकडे. गौरव गेले कपडे शिवायला टाकतो. नाही, आपण खारेपाटण बाजारपेठमध्ये पोहोचलेलो आहे आणि तुम्हाला दाखवतो आता आपण जात होतो मंदिरामध्ये. ही पूर्ण बाजारपेठ आहे खारेपाटणची. तर आपण मंदिरामध्ये जात आहोत तिकडे, कालभैरव मंदिरामध्ये. चला तर. तर मित्रांनो, आपण बंदरावरती पोचलेलो आहे. खारेपाटणचं एक बंदर आहे. मी आणि गौरव आलेलं आहे आणि तुम्हाला दाखवतो. इकडे पूर्ण मध्ये पूर्ण पाणी भरलं आहे. हे बघा. हे जे तिकडे घर दिसत आहेत ना, तिकडे मुसलमानवाडी आहे आणि तिकडे मस्जिद पण तू दिसते तुम्हाला. इकडे शेरडं वगैरे आहेत. खूप मोठी नदी आहे आणि ज्यावेळी पाऊस खूप लागतो तर या नदीला पूर्ण पूर येतो. तर मित्रांनो, इकडे आहे ना, पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इकडे घोडे थांबायचे. तर इकडे तुम्ही बॅक साईडला, मागे साईडला जो आहे ना, तिथे किल्ला देखील आहे. पण आपण तिकडे वरती जाणार नाही आहोत कारण आपल्याला उशीर झालेला आहे घरी जायला. त्यामुळे ॲक्च्युली इथे गुफा वगैरे पण आहेत वरती. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पहिले इथे घोडे थांबायचे, तेव्हा हा एक छोटासा किल्ला बांधला होता. त्याचं नाव आहे खारेपाटण. या तुम्हाला दाखवतो इकडे व्ह्यू. या पूर्ण आहे ना, इकडेपर्यंत पाणी आहे. आज यावेळी खूप पाणी, पाऊस पडला आहे त्यामुळे नदीला खूप पाणी आहे. हे बघा. तर मित्रांनो, आपण इकडून आता निघतोय. तर आता आपण जात आहोत खारेपाटण मध्येच एक छोटंसं मंदिर आहे. ते मंदिराचं नाव आहे कालभैरव मंदिर. तर तिकडे आपण जात आहोत. तर मित्रांनो, आपण गौरव बोलतो की जाऊया तिकडे गुफेमध्ये. म्हणून आम्ही परत आलो आहे गुफेमध्ये. तुम्हाला दाखवतो. हा पूर्ण वरती जायला रस्ता आहे. मंदिर आहे इकडे वरती. ते मंदिराकडे जायला रस्ता आहे. तर मित्रांनो, आता आपण पोचलोय श्री देवी दुर्गा मंदिर येथे. ते तुम्हाला दाखवतोय बघा. हे दुर्गा देवीचं मंदिर आहे. एकदम वरती जंगलामध्ये आहे. तुम्हाला बघितलं असेल रस्ताच कसा आहे, ओढ रस्ता. आता इकडे रस्ता बनवला आहे, त्यामुळे पहिल्या गाड्या वगैरे यायच्या नाही इकडे. आता रस्ता बनवला आहे हल्ली वगैरे. तर तुम्हाला दाखवतो. हे मंदिराच्या एक बाजूला छोटीशी गुफा देखील आहे, ती देखील दाखवतो. पहिल्यांदा तुम्हाला मंदिर दाखवतो. पण आपण खूप वरती आलो आहे सध्या. तुम्हाला दाखवतो वरतून व्ह्यू कसा दिसतोय पूर्ण. आहे बघा. हे इकडे आपण मगाशी जे होतो ना, ती तिकडे नदी आहे. ती बघा बॅक साईडला आपल्या नदी आहे. आणि मंदिराचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो आता. हा बघा. हा मित्रांनो मंदिराचा पूर्ण गाभारा आहे आणि हे मंदिर आहे इथे छोटंसं एक दुर्गा देवीचं. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवत आता गुफा. मंदिराच्या बाजूला छोटीशी अशी गुफा आहे, ती तुम्हाला दाखवतो. चला तर. हे बघा, हे दिसते ना, ही अशी इकडे ही पूर्ण अशी गुफा आहे बघा. माझ्या मागे दिसते तुम्हाला, ही गुफा आहे. ते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, पूर्वी शिवाजी महाराज इथे आले होते. एक थोडा टाईम इथे राहिले होते, वस्ती केली होती. त्याच्यानंतर ते पुढे साताऱ्याला गेले होते. हा पूर्वीच्या काळात थोडासा इतिहास होता. त्यामुळे ते खारेपाटणमधून इथून राहून गेले होते.
ॲक्च्युली मित्रांनो ही गुफा ही छोटी आहे, तिकडे त्या साईडला एक मोठी गुफा आहे, पण तिकडे गवत वगैरे वाढले, रान वगैरे वाढले, त्यामुळे आपण जाऊ शकत नाही. आता सध्या तुम्हाला ही छोटीशी एक गुफा दाखवतो. हे बघा, हे इकडे पूर्ण अशी छोटीशी अशी गुफा आहे आणि इकडनं पूर्ण असं व्ह्यू आहे बघा. इकडे पूर्वीच्या काळामध्ये शिवाजी महाराज इकडे थोडे वस्ती केली होती थोडे दिवस, त्यामुळे त्यांनी इकडे एक स्वतःची वस्ती स्थापन केली होती आणि इकडून ते सातारा लिहिले होते. ती छोटीशी आठवण म्हणून तुम्हाला दाखवले एक. चला तर पूर्ण असे बॅक साईडने व्ह्यू आहे. हा बघा, एक छोटासा किल्ला म्हणा किंवा तुम्ही गुफा म्हणा, शिवाजीराजांच्या काळातली. ते झेंडा देखील आहे. हा बघा. तर फायनली मित्रांनो आपण इथून निघतोय आता मंदिराच्या इथून. तर आपण आता जातोय कालभैरव मंदिरामध्ये, तिकडे पण तुम्हाला दाखवतो. एक 72 खेड्यात जागृत देवस्थान आहे ते कालभैरव मंदिर. चला तर मग. फायनली मित्रांनो आपण पोचलो आहे 72 खेड्यांचं जागृत देवस्थान श्री कालभैरव मंदिर येते. चला तर तुम्हाला दाखवतो मंदिर पूर्ण. तर मित्रांनो तुम्ही मंदिर हे बघितलंच असेल. तर मंदिराचा पूर्ण आतमध्ये गाभारा आणि आजूबाजूचा परिसर एकदम सुंदर असं आहे. तर तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर खारेपाटणमध्ये आहे हे मंदिर. खारेपाटण बाजारपेठेतून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरती बसलेलं आहे. कालभैरव मंदिराची माहिती लिहिलेली आहे. हे ते स्कॅनर देखील आहे कमिटींचा. हा पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे, गाभारा आहे. हे 2 दीपमाळ आहे तिथे आणि बाजूला छोटंसं एक मंदिर आहे. हा पूर्ण व्ह्यू आहे. हा बघा, आजूबाजूचा पूर्ण व्ह्यू तुम्हाला दाखवला. मित्रांनो हे ॲक्च्युली मंदिर आहे ना, हे पहिलं जुनं होतं. तर आता हे नवीन मंदिर बांधण्यात आलं आहे. तर खूप एक जवळजवळ 7 ते 8 वर्ष लागली असेल या मंदिराला बांधायला. खूप वर्ष लागली. आता हे पूर्ण बांधकाम वगैरे रेडी करून झालेलं आहे. तर फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहे आता घरी. तर व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडला तर जरूर लाईक करा.